हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर सकाळच्या पारी 5 वाजता उठून आम्ही चाललोय फिरायला. तर नियोजन असं झालं की आम्ही 5 जण जाणार आहे फिरायला, पण आयम टाइमला सगळ्यांनी कल्टी मारली. आता आम्ही दोघंच चाललोय फिरायला. मग आम्ही हिंजवडी मार्गे मुळशीत गेलो, मुळशीतनं तामिनी घाटात गेलो आणि तामिनी घाटातनं मानगाव मध्ये आलो. हे आहे मानगाव. तर या मानगाव मध्ये सदा ना कदा ट्रॅफिकच लागलेलं असतं, कारण दुनियाभरची फिरायला जाणारे माणसं याच मार्गे जातात. तर अशा प्रकारे आम्ही गॅस वगैरे गाडीमध्ये भरून घेतला आणि 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो दिव्यागर मध्ये. आता मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जी कदाचित तुम्ही बघितली असेल. हा बघा विषय. तर हे एक रिसॉर्ट आहे, ज्या रिसॉर्ट मधल्या रूम पूर्णपणे बांबूने बनवलेत. त्यामुळे बाहेरनी नाव दिलंय बांबू शोर्स रिसॉर्ट. बाहेरून नाकी कळक लावल्यात, पण आतमधून नाक 5 स्टार नियोजन करून टाकले. तर प्रवास करून खूप कंटाळा आलता. पहिला थोडंसं फ्रेश झालो, मस्तपैकी आराम केला आणि इकडून तिकडे करत करत अख्खा दिवस घालवला. ही जी रूम आहे ती खूप प्रीमियम सेगमेंट मध्ये येते. तर या रूमची किंमत सहसा 6 ते 7 हजार रुपये अशी असते. पण जर तुम्ही ही रील दाखवली किंवा माझी व्हिडिओ दाखवली किंवा माझं नाव सांगितलं तर तुम्हाला ही रूम फक्त 3,000 रुपयात इझिली मिळून जाईल 100%. तर गाईज, हा आहे व्हेजिटेरियन आणि मला पण सी फूड काय आवडत नाही, त्यामुळे आमचे हे दिवस आल्यात आता. तर मस्तपैकी झोप काढून आणि सकाळच्या परी उठून आम्ही निघालो आता फिरायला. तर हा आहे दिव्यागरचा मेन चौक. दिव्यागर मधले छोटे छोटे रस्ते पार करून शेवटी आम्ही आलो समुद्रापाशी. तर चांगला आहे, पण आम्हाला भूक पण लागली. तर अशा प्रकारे खाऊन पिऊन सकाळच्या पारी आम्ही आंघोळ करायच्या हिशोबाने आलोय समुद्रात. तर सध्या जे महाराष्ट्रामध्ये जेवढे बीच आहेत ते पूर्णपणे दूषित झालेत आणि त्यामध्ये खूप कचरा वगैरे आहे. आणि दिव्यागरचे एवढे एकच बीच आहे जे खूप सुंदर आहे आणि चांगले आणि टापटीप आहे. तर इथं जवळपास आम्ही 4 ते 5 तास टाइम स्पेंड केला. सगळ्या राईड्स असतात ते एन्जॉय केले आणि बसलो व्हिडिओ काढत. तर गाईज, व्हिडिओ काढता काढता असं शॉर्ट झालं की माझ्याकडनं मोबाईल पडला पाण्यात. मला वाटलं पाण्यात पडल्यावर काय व्हायचं नाही, आणि मी तसंच व्हिडिओ वगैरे काढत बसलो. तिथं मोबाईलने मला काहीच प्रॉब्लेम दिला नाही, म्हणून दुसऱ्यांच्या पण व्हिडिओ काढत बसलो. काय करू? हे बघा, ही मोठी माणसं कशी येड्यावानी करतात. ते माझ्यावर नाहीत बरं का, इंची आलेत, मी फक्त व्हिडिओ काढतोय. तर हा बघा डायनासोर. तर सगळं करून झालो आम्ही आलो मंदिरात. हे सुंदर असं दिव्यागरचं कशाचं तरी मंदिर आहे, लाल लाल कलरचं मंदिर. मोबाईलचा विषय काय झाला, ऑटोमॅटिक रिस्टार्ट मारायला लागला. त्याला काय झालं काय माहित. मला वाटलं गरम झालं म्हणून असं करतोय, पण नंतर तर स्क्रीन पण चालायची बंद झाली. मग नंतर असं वाटलं की पाणी गेल्यामुळे असं कदाचित करत असेल, त्यामुळे मी त्याला तांदूळात टाकला. ती पण 100 रुपये किलोचा तांदूळ होता बरं का काहीच. त्याला म्हणलं महागारी फिरून आलो तोपर्यंत नीट हो म्हणलं. तर गेलो परत वाड्याने संध्याकाळचा फिरायला. तर याच भागात सुंदर असं लोकेशन होतं, त्याला हिडन जेम असं म्हणतात. घेतलं बऱ्याच कमी लोकांना माहिती. आम्ही तिथे गेलो फिरायला. तर बीचवर गेलो, टाइमपास केला, त्याची नाव लिहित बसलो, मातीत खेळलो. नंतर म्हणलं आता माझं पण नाव लिहितो. हे बघा माझं नाव. तर सगळं करून घरी आलो, डोरेमॉनचा आशीर्वाद घेतला. आता म्हणलं मोबाईल तर नीट झाला असेलच, पण मोबाईल नीट झाल्यागत केलं, पण ऍक्च्युअली मध्ये मोबाईल नीट झालाच नव्हता. फिरायला एकटाच गेला होता. मस्त पैकी पाणी गेलं याच्यामध्ये, खारं पाणी गेल्यानंतर रिस्टार्ट वगैरे व्हायला लागला फोन. 12 आपल्याकडे आलेले आहेत, प्रॉब्लेम वगैरे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. दिव्यागरला फिरायला गेलो आणि पाण्यात व्हिडिओ काढताना पूर्ण मोबाईल पूर्णपणे पाण्यात पडला. ऑटोमॅटिक चालू व्हायचा, रिस्टार्ट व्हायचा. तिथं काय करत होतं, 2 ते 3 जागेवर रिपेअर करायला दिला, पण माझं कुठे रिपेअर झालं. मी दादाची रील पाहिली आणि मग दादाकडे आलो. बारामतीवरून स्पेशली एवढं दादाने माझा 1 तासाभरात मोबाईल पूर्णपणे रिपेअर करून दिलाय. कुठं ओके चालतो मोबाईल. थँक्यू. एकदम ओके. टेन्शन लागून येत असतात तर असं टेस्टिंग करणं गरजेचं आहे. काम 100% झालेलं आहे सक्सेस. अशाच कामासाठी डायरेक्ट सर्कलला फॉलो करा, ही रील नक्की सेव्ह करा आणि मित्रांना शेअर. तर गाईज, अशा प्रकारे माझी वाट लागली. तर भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय.